श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जाते. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांच्या मोहिनी रूपाची पूजा करतात. असा विश्वास आहे की हा उपवास केल्याने सर्व प्रकारची संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळते. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीचं व्रत हे सर्वात शक्तिशाली मानले जाते. स्कंद पुराण आणि पद्मपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की एकादशीचं व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. तसेच हे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होते. तसेच हे व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामाने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आज मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं, शत्रुबाधा, पितृदोष, ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्या आहेत. कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घनावरीने शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते.
आता तुम्ही गावा साईडला राहत असेल तर तुम्हाला शेणाच्या गौरी ह्या सहज भेटून जाणार आहेत, पण तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पाकिट जे आहेत ते भेटून जाणार आहेत. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंग आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत, आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तर ह्या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्यात. आता आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते घ्यायचे आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत, आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्य नाशक सुद्धा म्हटलं जातं. आता हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत, आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत, आणि त्यानंतर हे तिळसुद्धा आपल्याला नेऊन त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरासमोर बसूनच करणार आहे. देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे. तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची आहे. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची, आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला या मातीच्या पंतीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचं आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी स्थिती घरातनं काढता पाय करून निघून जाते, आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असेल, काही नाही जळालेल्या असतील, तर त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्यात. फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्याच्या मधोमध टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातून बाहेर काढून टाकलेले आहेत, आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची. या वस्तू फेकल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे, स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.